Psalm 84 verse 11. For the Lord God is our sun and shield. He will give us grace and glory. The Lord will withhold no good thing from those who do what is right. स्तोत्रसंहिता 84:11 मध्ये लिहिलंय, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, कृपा आणि वैभव परमेश्वरच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. Praise God. आमेन. And that is why we find people looking for grace everywhere they go. आणि म्हणून आपण पाहतो की माणसं कृपा शोधतात. जिथे कुठे माणसं जातात तिथे कृपा शोधतात. Because grace is unmerited favor. कारण कृपा म्हणजे आपली लायकी नसताना आपल्याला जे काही मिळतं त्याला म्हणतात कृपा. That is greater than every grace that you have ever found out. की जी बाकीच्या सगळ्या कृपेपेक्षा महान आणि थोर कृपा आहे. And that is divine grace. आणि ती दैवी कृपा आहे. That is God's grace. ती देवाची कृपा आहे. And when God's grace falls upon a man, आणि जेव्हा देवाची कृपा माणसावर पडते, then his credentials are not counted. मग त्या माणसाची जमापुंजी हिशोबात घेतली जात नाही की तू करतो काय, तुझी कला काय, नाही नाही. God just sends forth his abundance of grace on his देव people. फक्त त्याची भरपूर कृपा त्या माणसांवर पाठवतो. Godlessness will lose. बघा, अभक्तिमानपणा पराजयी होईल. पण Those who walk righteously, जी माणसं नीतिमानपणे धार्मिकपणे चालतील, God's grace will be abundant on them. देवाची कृपा त्या लोकांवर भरपूर प्रमाणात होईल. Because God is sheer mercy, sheer grace. कारण देव म्हणजे काय? देव म्हणजे निखळ दया, निखळ कृपा. God is not easily angered. आणि देवाला कधी पटकन राग येत नाही, तो मंद क्रोध आहे असं लिहिलंय. But God is rich in love. पण देव प्रीतीमध्ये धनवान आहे, तो सढळ हाताने प्रेम करतो. His miracles are his memorials. आणि देवाचे चमत्कार म्हणजे त्याची स्मरण चिन्ह आहेत. Bible says बायबल म्हणतं in Psalm 145 verse 9, स्तोत्रसंहिता 145 त्यातलं 9व वचन, God is good to one. देव एकाशी चांगला आहे, God is good to all. देव सगळ्यांशीच चांगला आहे. Everything he does is fused with his grace. आणि देव जे काही करतो ते त्याच्या कृपेनं सजवतो. When God's grace covers you, देवाची कृपा जेव्हा तुला झाकेल ना, wherever you go, मग त्यानंतर जिथे कुठे तू जाशील ना, you will find favor. तिथे तिथे तुला अनुग्रह सापडेल. Whatever you do, आणि जे काही तू करशील you will succeed. त्या सगळ्यात तुला यश लाभेल. That is the power of God's grace. ते देवाच्या कृपेतलं सामर्थ्य आहे. God will bless you with beyond measure. आणि देव तुला प्रमाणा पलीकडे आशीर्वाद देईल. God can do that. देव असं करू शकतो. तो देव आहे. He can touch anybody's heart for you. तो देव आहे. देव कुणाच्याही हृदयाला कधीही स्पर्श करू शकतो तुझ्यासाठी. God can change anybody's heart for you. आणि देव कुणाचंही हृदय तुझ्यासाठी कधी बदलू शकतो. तो देव आहे. God can do it. देव करू शकतो. If you have the grace of God, तसं देवाची कृपा जर तुमच्यावर असेल ना, you will survive in any place. तुम्ही कुठल्याही जागी कुठल्याही गावी राहाल आणि टिकाल. You will prosper in any place. आणि कुठल्याही जागी समृद्धीला याल जर देवाची कृपा तुमच्यावर असेल तर. Praise God. देवाला धन्यवाद. Where you least expected that work will happen. की अजिबात माझी अपेक्षा नव्हती की माझं हे काम होणार आहे, पण And it झालं. happens. आणि झालं. Where you had given up, की जिथे तुम्ही हारच मानली होती की हे होणारच नाहीये, and then it happens. आणि ते झालं. म्हणजे You काय gave झालं? up on your life. तुम्ही तर जीवनावर हार मानली होती. You स्वतःच्या. gave up on your health. तुम्ही स्वतःच्या आरोग्यावर हार मानली होती. Suddenly, अचानक you are healed. तुम्ही बरे झालात. That is God's grace. ती आहे देवाची कृपा. No matter how defeated you are in life, तसं आयुष्यामध्ये आज जरी तुम्हाला कितीही पराजयी वाटत असलं ना, no matter how low you have gone in your आणि life, कितीही खालच्या थराला जरी तुम्ही घसरलेले असाल ना, no matter where you are in your आणि life, आयुष्यात कुठेही जरी सध्याला तुम्ही असाल, God can change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तो देव आहे. Divine grace is ready to reach to you. दैवी कृपा तुझ्यापर्यंत पोहोचायला तयार आहे. Divine grace is coming where you have never dreamt of. दैवी कृपा तुझ्यापर्यंत यायला तयार आहे की जिथं ज्याचं स्वप्नही तू कधी पाहिलं नाही. The greatest grace in the universe that the world has ever seen is Jesus coming for you. अख्ख्या सृष्टीतली सगळ्यात मोठी कृपा काय? येशू तुझ्यासाठी आले. ही झाली मोठी कृपा. If a beggar is made into a king, that is grace. एखाद्या भिकाऱ्याला जर राजा बनवलं तर ती कृपा म्हणायची. That is the kind of great grace will fall upon you tonight. एवढी महान कृपा
आज रात्री तुझ्या माझ्यावर पडणार आहे की भिकारी अवस्थेतले आपण आज राजा होणार आहोत. In the name of Jesus. येशूंच्या नावात Favor should not find you. You should find favor. अनुग्रहाने तुला शोधू नये, तू अनुग्रह शोधून घे. You should find favor. कृपेनं तुला शोधू नये, तू कृपा शोधून काढ. Favor will come through Jesus Christ. आणि तो अनुग्रह, ती कृपा येशूकडनंच येते बेटा. Grace is outside your door, कृपा तुझ्या दाराबाहेर उभी बेटा. ringing the bell. तुझ्या दाराची बेल वाजवती कृपा. In your tribulation, grace is sufficient. तुमच्या संकटांमध्ये देवाची कृपा बास आहे, पुरेशी आहे. In your बास. sickness, grace is sufficient. तुझ्या आजारांमध्ये देवाची कृपा तुला बास आहे. In your poverty, grace is sufficient. तुझ्या दारिद्र्यात पण देवाची कृपा खरं म्हटलं तर तुला बास आहे. In your misery, grace is sufficient. तुझ्या त्रासांमध्ये सुद्धा देवाची कृपा तुला पुरेशी आहे आणि कशाची गरज नाही, कृपा पाहिजे कृपा. You will be well educated, but if you don't have grace, you cannot survive on this evil earth. तुम्ही फार शिक्षित असाल, परंतु जर तुमच्यावर कृपा नसेल तर या दुष्ट जगात डिग्र्यांसकट पण तुम्ही टिकणार नाही. Yes. फक्त शिक्षण चालत नाही बेटा, देव शेवटी लागतोच. काही पण म्हणा, डोकी फोडा, संघर्ष करा, यात्रा करा, तीर्थयात्रा करा, काही करा, शेवटी देव हा लागतोच. You need God's grace to survive today. बेटा आज जगायला देवाची कृपा लागते बर का. आणि चांगले जगत असाल तर जोडा हात आणि म्हणा धन्यवाद येशू. Praise God. हात जोडा, म्हणा धन्यवाद येशू. Grace has lifted a mere man to become children of God. कृपेनं साध्या सुध्या माणसाला देवाची मुलं केलंय. Grace is the greatest blessing ever given to the worst of sinners. अगदी वाईटातल्या वाईट पापी माणसाला दिलेला सगळ्यात मोठा देवाचा आशीर्वाद आहे कृपा. It was grace that invited blind Bartimaeus to receive his healing. कृपेनं आंधळ्या बार्थिमेला आमंत्रित केलं की ये तुझं आरोग्य घे. The day I found grace, ज्या दिवशी मला कृपा सापडली ना, I started rejoicing मी तर असा आनंदी झालो, because it was grace that has lifted me up. कारण त्याच्या कृपेने मला उचललं. Grace bandaged my wounds त्या कृपेनं माझ्या जखमा बांधल्यात. and gave me that which I never imagined. त्या कृपेनं मला असं काही दिलंय की ज्याची कल्पनाही मी कधी केली नाही. Grace gave me honor. कृपेनं मला मान दिला. Grace gave me power. कृपेनं मला इज्जत आणि सामर्थ्य दिलं. Grace gave me respect in the midst of the people. कृपेनं मला लोकांमध्ये आदर दिला. आज लोक मला सलाम ठोकतात, मी महान आहे म्हणून नाही, माझा देव महान आहे. Because once you find out the easy way, कारण एकदा का सोपा मार्ग सापडला ना, who wants to go the hard way? सोपा मार्ग सापडल्यावरती अवघड मार्गाने कोणाला जायचंय? Who wants to go the hard way? सोपा मार्ग सापडल्यानंतर अवघड मार्गाने कुणाला जायला आवडतं? कुणालाच नाही. I don't want to work the hard way. मला नको आता अवघड मार्ग. You also tap the grace of God tonight. तसं तुम्ही लोक सुद्धा आज देवाच्या कृपेत हात घाला बेटा. माझा ऐका, God's grace will lift you up. देवाची कृपा तुला वर आणेल. Your lifting time has come. कारण तुझ्या उत्कर्षाचा समय आलेला आहे. Your testing time is over today. तुझ्या कसोटीचा काळ आज संपलेला आहे. Say, I will live by God's grace. म्हणा, मी देवाच्या कृपेवर जगणार आहे. I will live by God's grace from म्हणा, today. आजपासून मी देवाच्या कृपेवर जगणार आहे. ओ हालेलुया, आमेन, Yes. आमेन.